साकीब नाचनचा गेम ओव्हर झालेला आहे किंवा खेळ खल्लास झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। 2 दिवसापूर्वी दिल्लीच्या एका रुग्णालयात त्याचं निधन झालं आणि काल त्याच्यावरती अंत्यसंस्कार झाले। पडघा येथे असणाऱ्या बोरिवली या गावात म्हणण्यापेक्षा बोरिवली या एका विभागामध्ये, कारण बोरिवली हे काय तसं गाव नाहीये, पाडा आहे तो एक। पडघा हे गाव आहे, मुख्य गाव आहे, बाजारपेठेचं गाव आहे। तर त्या गावात त्याचं अंत्यसंस्कार त्याच्यावरती करण्यात आलेले आहेत। आजचा व्हिडिओ हा आपण साकीब नाचन त्याची कृत्य या संदर्भात केलेला आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते हे शेअर करायला, लाईक करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। साकीब नाचन त्याची काळी कृत्य, दहशतवादी कृत्य, देशविघातक कृत्य या संदर्भातला आजचा हा आपला व्हिडिओ आहे। परवा त्याचं निधन झालेलं आहे 2 दिवसापूर्वी। काल त्याच्यावरती पडघ्यामध्ये अंत्यसंस्कार झालेले आहेत, दफनविधी झालेला आहे त्याचा असं म्हणायला हरकत नाही, आणि त्या संदर्भातला आपला आजचा व्हिडिओ आहे। आपला व्हिडिओ म्हणजे स्पष्ट करण्याचं कारण हे असं की अनेक विषय असे असतात की त्याच्यावरती बातम्या येऊन जातात, काही युट्यूबर्सचे व्हिडिओ येतात आणि त्याच्यानंतर मग मी तो व्हिडिओ करतो। याचं कारण असं आहे की डिटेल्स मिळाल्याशिवाय, आकडेवारी मिळाल्याशिवाय, त्यातलं वेगळेपण काहीतरी मिळाल्याशिवाय मी शक्यतो कुठल्याही विषयावरती व्हिडिओ करत नाही। कारण आपलं युट्यूब चॅनल काही टीआरपीसाठी आपण चालू केलेलं नाहीये, आणि टीआरपीसाठी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी काही आपल्याला व्हिडिओ बनवायचे नसतात। त्यामुळे आपला व्हिडिओच पहिले आला पाहिजे असा काही माझा आग्रह नसतो, आणि याच्यापुढे तो नसणार आहे। आणि म्हणून हे नमनाला घडाभर तेल मी ओतलेलं आहे की मी माझे व्हिडिओ कधी कधी असं वाटू शकतं माझ्या प्रेक्षकांना की 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी झालेली घटना आहे, लोकांचे व्हिडिओ येऊन गेलेत, मग ऑफिशियल अजय निकतेचा व्हिडिओ एवढा लेट का? तर त्यासाठी मी हे तुम्हाला स्पष्टीकरण मुद्दामून दिलेलं आहे। तर पडघा या गावाशी माझा वैयक्तिक तसा गेले जवळपास 42-45 वर्षाचा संबंध आहे, आणि माझ्या कुटुंबियांचा म्हणायला गेलात तर तसा गेले 60-70 वर्षाचा संबंध आहे। आणि त्यामुळे मी पडघा याबद्दल आणि पडघ्यामध्ये असणाऱ्या बोरिवली या प्रभागाबद्दल, विभागाबद्दल तुम्हाला जरा थोडं आणखी डिटेल सांगणार आहे। खरं तर पडघा 2 गोष्टींसाठी ओळखला जातो, 2 महत्वाच्या गोष्टींसाठी ओळखला जातो। एक अर्थातच जे खवय्ये आहेत, मत्स्य खवय्ये आहेत किंवा सामिष भोजन करणारे आहेत, आणि त्यातल्या त्यात सुकी मच्छी खाणारे जे आहेत, त्या सुकी मच्छीच्या खवय्यांना हे माहिती असेल की पडघ्यामध्ये गेली अनेक वर्ष, अनेक दशकं दर रविवारी सुक्या मच्छीचा बाजार भरत असतो। आणि दुसरा म्हणजे सुक्या मच्छीच्या बाजारासाठी पडघा हा प्रसिद्ध आहे, आणि दुसरा ज्या कारणासाठी ओळखला जातो तो कुप्रसिद्ध आहे, आणि तो तिथे असणाऱ्या दहशतवादी कारवाया करणाऱ्या साकीब नाचन आणि त्याच्यासारख्या काही प्रवृत्तींसाठी तो कुप्रसिद्ध आहे। कारण साकीब नाचन आणि त्याचं कुटुंब यांना सातत्याने दहशतवादी विरोधी कारवाया, देशविघातक कारवायांसाठी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले होते, आणि आता अर्थातच आता साकीब नाचनचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे आता त्याचा मुलगा काय करतो त्याला पण अटक झालेली आहे। तोच हा सगळा त्याचा जो काही देशविघातक आणि दहशतवादी कारवायांचा जो काही सिलसिला आहे तो पुढे सुरू ठेवतोय का, हे आता येणारा काळ आपल्याला सांगणारच आहे। आणि साकीब नाचनचा जो मुलगा आहे, साकीब नाचनला 2 मुलं आणि 1 मुलगी, लक्षात घ्या। साकीब नाचन स्वतः हा बीकॉमचा ग्रॅज्युएट होता, आणि त्याच्यानंतर पहिल्यापासूनच साकीब नाचन या अशा कारवायांमध्ये मशगूल असायचा। खरं तर पडघा हे गाव जे आहे ना मित्रांनो, ते गुण्या गोविंदाने राहणारं गाव आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। हा जो प्रभाग आहे बोरिवलीचा, आणि अर्थात एक लक्षात घ्या मित्रांनो, तिथे पडघ्यामध्ये विविध
जातीपंथाची लोक राहतात. तिथे ब्राह्मण वस्ती आहे, तिथे बहुजन समाज आहे, तिथे मराठा वस्ती आहे, तिथे सोनारांची वस्ती आहे, तिथे व्यापारामध्ये व्यापार उदीम करणाऱ्या वैश्यवाणी समाजाची वस्ती आहे, तिथे ज्याला म्हणता येईल की अल्पसंख्याक म्हणण्यापेक्षा स्पष्टच बोलायचं झालं तर मुस्लिम बांधवांची वस्ती. आणि हे मुस्लिम बांधव गेली कित्येक वर्ष तिथे गुण्या गोविंदांनी या सगळ्यांच्या बरोबर राहतात. साकीब नाचन आणि त्याचं कुटुंब आणि त्याच्यासारखी आणखीन काही ठराविक माणसं तिथे आहेत. याचा अर्थ असा नाही की साकीब नाचन आणि त्याच्यामुळेच हे पडगा गाव ज्याला म्हणता येईल की कुप्रसिद्ध आहे अशातलं. गुण्या गोविंदांनी राहणारी पडग्यामधली वस्ती आहे, पडग्यामधले गावकरी आहेत, पडग्या हा गाव आहे. पण बोरिवलीमधली ही जी काही 2-3 घरं आहेत साकीब नाचन आणि त्याला मदत करणारी, त्याच्यामुळे हा गाव पडगा गाव नाही मी म्हणते, बोरिवली हा प्रभाग कुप्रसिद्ध होता. साकीब नाचनचं तुम्हाला मी त्याचं जे कनेक्शन आहे अतिरेकी कारवायांचं आणि ते कधीपासून सुरू झालं त्याच्यावरती एक नजर टाकूया आपण. लक्षात घ्या मित्रांनो, साकीब नाचननी त्याचं जे बोरिवली हा जिथे तो राहतो, तो जो पाडा आहे, तो जो विभाग आहे, त्याला अल शाम म्हणून घोषित करण्याच्या तो तयारीत होता. आणि असं गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या फाईल्समध्ये किंवा त्यांच्या रिपोर्ट्समध्ये नमूद केलेलं आहे. अल शाम म्हणजे काय तर अल शाम याचा अर्थ एक स्वतंत्र क्षेत्र. अल शाम घोषित केल्याचा जो संशय एनआयएनी जो म्हणून दाखवलेला आहे, बोलून दाखवलेला आहे, त्यांच्या रिपोर्ट्समध्ये म्हटलेलं आहे इस्लामिक सिरिया किंवा मुस्लिम बहुल राष्ट्र म्हणजे अल शाम. आणि हे करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती साकीब नाचनची. देशविघातक आणि राष्ट्रविरोधी कारवाया करण्याचं एक केंद्र, महत्वाचं केंद्र त्याला बोरिवलीमध्ये स्थापन करायचं होतं, स्थापन केलेलं होतं. त्याप्रमाणे त्याच्या हालचाली आणि त्याच्या कारवाया तिथे सुरू होत्या, हे लक्षात घ्या मित्रांनो. अनेक कटांमध्ये साकीब नाचनचा सहभाग होता. तो इसिससाठी तरुणांची भरती करायचा, त्यांना प्रशिक्षण आणि त्यांची तयारी करून घ्यायचा, त्यांना याचं शस्त्रास्त्रांची त्यांना तिकडे त्याच्याकडनं तो प्रॅक्टिस करून घ्यायचा, स्फोटके तयार करायचा, दहशतवादासाठी निधी उभारणं हे त्याचं महत्वाचं काम होतं साकीब नाचनचं. इसिसने प्रकाशित केलेली 2 पुस्तकं होती, व्हॉइस ऑफ हिंद आणि रुमियाह, आणि 2 प्रचार पत्रकं होती, खिलाफत आणि दाबिक. या अशा मासिकांमध्ये तो गुन्हेगारी विषयक त्याची कागदपत्र आणि ती डाटा त्यांनी गोळा केलेला आहे. पोलिसांनी तिथे जेव्हा धाड टाकली होती तेव्हा, आणि त्यामध्ये तो लिखाण करत होता. पडघ्याचं जे गाव आहे बोरिवली किंवा जो प्रभाग आहे ते मी तुम्हाला मगाशी म्हणालोय, तो त्यांनी जे स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा त्याचा प्रयत्न होता तो, आणि ते घोषित केलंच होतं. पण त्याला एनआयएनी आणि इतर गुप्तचर यंत्रणांनी त्यांची नोंद देखील त्यांच्या प्रोजेक्टमध्ये केलेली आहे. शाम याचा अर्थ इस्लामिक, याच्यामध्ये सिरिया, त्याला पडघ्यामध्ये अल शाम असं जे नाव दिलं होतं तो पडघ्यातला तळ त्याला मजबूत करायचा इराद्याने तो मुस्लिम तरुणांना पडघ्यामध्ये स्थलांतरित करायचा आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं स्थलांतरित करायचा. आणि गेली काही वर्ष देशाच्या उत्तर किंवा देशाचा जो नॉर्थ भाग जो येतो म्हणजे उत्तर प्रदेश, ज्याला म्हणतील की बिहार, आणखीन उत्तराखंड, तिकडनं पण काही मुस्लिम तरुणांना त्यांनी इथे भरती केलं होतं. सामाजिक तेढ निर्माण करणं, त्याबाबतची भाषणं देणं, त्याबाबतचं लिखाण करणं, या अशा कारवायांमध्ये तो जेव्हा भूमिगत व्हायचा तेव्हा तो त्याच्यामध्ये त्याच्या कारवाया सुरू असायच्या. तो त्याचं लिखाण करायचा, त्याची भाषणं तो टेप करून पाठवायचा, असा रिपोर्ट्स गुप्तचर यंत्रणांनी दिलेला आहे. त्याला इसिसचं मॉड्यूल म्हणजे महाराष्ट्र आणि त्याचं सर्वात महत्वाचं केंद्र म्हणजे पडगा म्हणण्यापेक्षा बोरिवली, पडग्यामधला जो प्रभाग आहे तो बनवायचा होता. एनआयएच्या सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार साकीब हा इसिसचा महाराष्ट्रामधला म्होरक्या होता, महाराष्ट्र मॉड्यूलचा म्होरक्या होता. तो मुस्लिम तरुणांना आर्थिक मदत करायचा, त्यांच्यावरती जर का काही गुन्हे दाखल झाले तर त्यांना आर्थिक मदत करायचा, वकिलांची फौज उभी करायचा, कायदेशीर मदत करायचा, प्रशिक्षण द्यायचा त्याच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये. साकीब हा स्वतः बॉम्ब बनवण्यामध्ये एक्सपर्ट समजला जात होता.
इस्लाममध्ये सामील होणाऱ्या लोकांना तो बैयत म्हणजे इसिसच्या खलिफाच्या निष्ठेची शपथ द्यायचा. तो स्वतःला साकीब नाचन हा स्वतःला खलिफा म्हणून घ्यायचा. हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे मित्रांनो. 2003च्या बॉम्बस्फोटासाठी त्याने स्वतः बॉम्ब तयार केले होते असं गुप्तचर यंत्रणांचं म्हणणं आहे. जे 3 बॉम्बस्फोट रेल्वेमध्ये झाले होते 2002-2003 साली, त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतोय. ललित जैन हे गोरक्षकांचे वकील होते. त्यांची 2002 साली हत्या करण्यात आली होती. त्या संदर्भामध्ये देखील त्याच्यावरती साकीब नाचन हा आरोपी होता. आणि 2012 मध्ये विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख नेते होते भिवंडीमधले मनोज राय यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला झाला होता त्यामध्ये देखील साकीब नाचनची हात होता किंवा साकीब नाचन हाच त्याचा सूत्रधार होता असं पोलीस यंत्रणांचं आणि गुप्तचर यंत्रणांचं म्हणणं आहे. असं गुप्तचर यंत्रणांचा रिपोर्ट आहे. साकीबचे वडील, लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला जे मगाशी सांगितलेलं आहे ते की साकीबचे वडील हे देखील इथले फार जुने, आणखीन साकीबचं हे कुटुंब जे आहे ना हे त्याची ही तिथली दुसरी किंवा तिसरी पिढी होती. साकीबचे वडील हमीद नाचन हे त्या बोरिवली गावच्या जिल्हा परिषदेचे सदस्य होते. आणि अर्थातच स्वाभाविक आहे, बोरिवली गाव हे मुस्लिम बहुल असताना त्यांची त्याच्यावरती तिथे पकड होती. व्यावसायिक होते, लाकडाचे व्यावसायिक होते त्याचे वडील. आणि स्वतः साकीब नाचन हा रिअल इस्टेटचा म्हणजे प्रॉपर्टीजचा दलाल होता, एजंट होता. बंदी असलेल्या स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया सिमी या संघटनेचा सरचिटणीस आणि प्रमुख म्हणून साकीबनी अनेक वर्ष काम केलं होतं. त्याच्यावरती अर्थातच बंदी आलेली आहे. शैक्षणिक साहित्य वाटप करून तो तरुणांना त्याच्याकडे आकर्षित करून घ्यायचा, त्यांना त्याची ज्याला म्हणता येईल की प्रशिक्षण द्यायचा. दहशतवादी कारवाया करणाऱ्या ISIS म्हणजे इसिसची देखील त्याचा संपर्क होता आणि इसिसचं महाराष्ट्राचं मॉड्यूल करण्याचा तो प्रमुख म्होरक्या समजला जात होता. आणि त्यासाठी देखील तो तरुणांना इसिसमध्ये भरती करून घेत होता. बोरिवली ग्रामपंचायतीमध्ये जे 13 पैकी 10 सदस्य होते, लक्षात घ्या मित्रांनो, 13 पैकी 10 जे सदस्य होते हे नाचनचे समर्थक आहेत. आणि मी जे मगाशी म्हणालोय ते म्हणूनच बोरिवली या प्रभागावरती, बोरिवली या ग्रामपंचायतीवरती, बोरिवली या गावावरती जे पडग्यामध्ये येतं त्याच्यावरती नाचन समर्थकांचं वर्चस्व होतं किंवा नाचन कुटुंबियांचं वर्चस्व होतं. त्याचं कारण हे आहे की 13 पैकी तब्बल 10 समर्थक त्या ग्रामपंचायतीमधले हे नाचनचे समर्थक आहेत. आणि त्याचा जो 2021 मध्ये फरहान सुसे नावाचा जो उपसरपंच झाला तो देखील त्याच्या संबंधातला होता. ज्या तरुणांवरती किंवा ज्या सहकाऱ्यांवरती खटले दाखल केले जायचे त्यांचा वकीलपत्र किंवा त्यांच्यासाठी वकिली तो स्वतः साकीब नाचन करत असे. किंवा जर का महत्वाचे काही गुन्हे असतील तर त्यांच्यासाठी तो वकिलांची फळी उभी करत असे, त्याच्या समर्थकांना आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या लढाईसाठी, वकिली किंवा ज्याला म्हणता येईल की न्यायालयीन लढाईसाठी. साकीब नाचन याच्यावरती जे गुन्हे दाखल झाले होते ते कुठले कुठले होते याच्याकडे आपण आता एक नजर टाकूया. 1992 मध्ये गुजरातमध्ये अहमदाबादला जो बॉम्बस्फोट झाला होता त्या संदर्भात साकीबला पहिल्यांदा अटक झाली होती आणि 2001 मध्ये त्याची सुटका करण्यात आली. 2002 आणि 2003चा जो मुलुंड, घाटकोपर आणि विलेपार्लेला रेल्वेमध्ये स्फोट झाला त्या स्फोटात त्याला अटक झाली होती आणि नंतर घाटकोपर आणि विलेपार्ले या स्फोटांमधून तो निर्दोष सुटला. तर मुलुंडच्या बॉम्बस्फोटामध्ये साकीबला 10 वर्षाची शिक्षा झाली होती. 2017 मध्ये कारागृहातल्या चांगल्या वर्तणुकीमुळे, लक्षात घ्या मित्रांनो, चांगली वर्तणूक, आता या चांगल्या वर्तणुकीचे काही कदाचित निकष असतील, त्या निकषांमध्ये तो बसला असेल. कारण दहशतवादी कारवाया करणाऱ्याची वर्तणूक चांगली असते हा आणखीन एक वेगळा विषय होऊ शकतो. त्याची 5 महिने 13 दिवस आधीच सुटका करण्यात आली. बोरिवलीतल्या ग्रामपंचायतीवरील वर्चस्व असल्यामुळे त्याची राजकीय भूमिका देखील महत्वाची मानली जात असे. पंचायत समितीचे जे सदस्य होते तारिक गुजर आणि पडग्यातले जे वकील होते सुरेश शेरेकर यांच्या हत्येप्रकरणी देखील साकीबला अटक करण्यात आली होती. पण या दोन्ही खुनांमध्ये तो पुराव्या अभावी निर्दोष सुटला. स्मशानभूमीच्या जागेसाठी सुरेश शेरेकर आणि त्याचा लढा सुरू होता. त्या संदर्भामध्ये या जागेतून सुरेश शेरेकर यांची हत्या करण्यात आली असं म्हटलं जात आहे. आणि राजकीय वैमनस्य देखील होतं, कारण म्हणजे स्मशानभूमी, दफनभूमी, आणखीन हे त्याचं राजकीय वैमनस्य, त्यामधून
गुजर यांची, तारिक गुजर यांची हत्या करण्यात आली. पाठोपाठ मी तुम्हाला मगाशी जे म्हणालो ते बजरंग दलाचे जे वकील होते मनोज राय यांच्या खुनाचा जो प्रयत्न झाला होता, प्राणघातक हल्ला झाला होता, त्या संदर्भात देखील त्याला अटक करण्यात आली होती. आणि आता सर्वात शेवटची अटक 9 डिसेंबर 2023 रोजी एनआयएने त्याला ताब्यात घेतलं होतं आणि दिल्ली येथे तुरुंगामध्ये टाकलं होतं. लक्षात घ्या मित्रांनो, मागच्या सोमवारी त्याची प्रकृती खालावली असं रिपोर्ट्स आहेत, असं सूत्रांनी, ज्याला म्हणतात की अधिकृत सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सोमवारी त्याला रुग्णालयात दाखल केलं. शनिवारी त्याची प्रकृती आणखीन खालावली आणि अर्थातच त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि काल त्याचा तो दफनविधी झाला. अमोनियम नायट्रेटच्या सहाय्याने देशभरात 50हून अधिक बॉम्बस्फोट घडवून आणणारे जे डॉक्टर जलीस अन्सारी होते, हे त्या साकीब नाचनचे गुरु समजले जायचे. साकीब नाचन त्याच्या सहकाऱ्यांना सांगत असे की डॉक्टर जलीस अन्सारी हे माझे आदर्श आहेत, साकीब नाचनचे आदर्श आहेत. आणि 1990च्या दशकात आग्रीपाड्यामध्ये त्या डॉक्टर जलीस जे होते ते बॉम्ब तयार करत होते आणि त्याच्यात जलीद अन्सारी यांना अटक करण्यात आली होती. मुंबईमध्ये घातपाती कारवाया करण्यासाठी नाचनने देखील बॉम्बस्फोटासाठी लागणारे जे आयईडी, ज्याला इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस म्हणतात, ते तयार करण्याचं तंत्रज्ञान स्वतः शिकून घेतलं होतं आणि त्या अनुषंगाने तो स्वतः बॉम्ब तयार करत होता. त्याचा जो मकसद होता किंवा त्याचा जे उद्दिष्ट होतं ना, ते इतकं घातक होतं की त्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकारचे बॉम्बस्फोट घडवायचे होते. आणि त्यासाठी त्यांनी दुसऱ्या कोणावरही विश्वास न ठेवता स्वतःच्या मुलाला शामिल नाचन याला तयार करायला घेतलं होतं आणि यासाठी तो त्याला प्रशिक्षण देत होता. आणि म्हणूनच आता परवा जी कारवाई करण्यात आली होती मागच्या वेळेला, त्याच्यामध्ये शामिल नाचन याला देखील अटक करण्यात आलेली. पुण्याच्या कोंढवा या भागामध्ये साकीब नाचननी एक मोठं घर घेतलं होतं आणि तिथे त्यांनी बॉम्ब तयार करण्याची एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यांनी. आणि तिथे बॉम्ब प्रशिक्षण आणि तयार करण्याचं काम देखील त्यांनी सुरू केलं होतं, प्रशिक्षण देण्याचं देखील काम सुरू केलं होतं. जी बॉम्बस्फोटकांसाठी लागणारं जे साहित्य होतं, जे पाकिस्तानातून भारतामध्ये आणणारे जे अबू सुलतान, अबू अनवर अली आणि मोहम्मद इक्बाल वानी हे तिघे अतिरेकी गोरेगाव येथे चकमकीत मारले गेले, तेव्हाच साकीब नाचनचा त्यांच्याकडे मिळालेल्या कागदपत्रांवरनं त्याचा सहभाग, साकीब नाचनचा सहभाग या सर्व गोष्टींमध्ये उघड झाला होता. मित्रांनो, साकीब नाचनचा इतिहास जो आहे ना, तो पूर्णपणे देशद्रोहानेच भरलेला आहे. त्याच्यावरती त्यांनी एक पुस्तक देखील लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारत सरकारवरती, केंद्र सरकारवरती, महाराष्ट्रातल्या सरकारवरती, भारतातल्या काही राजकीय पक्षांवरती अत्यंत कठोर भाषेमध्ये, अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेमध्ये कठोर टीका केली होती. अव्यवस्था देशामध्ये निर्माण करणं, अराजक निर्माण करणं हे एकमेव उद्दिष्ट आपलं आहे, असं तो त्याच्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्याकडे येणाऱ्या प्रशिक्षण केंद्रांमधल्यांच्या मनावरती बिंबवत होता, मनावरती ठासवत होता. मुंबईमधल्या काही न्यायालयांमध्ये त्याच्यावरती ज्या केसेस चालू होत्या, त्या केसेसमध्ये तो स्वतःच्या केसेस लढवत होता. लक्षात घ्या मित्रांनो, मी हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं, मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा साकीब नाचनला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं पहिल्यांदा, त्यानंतर मी पडघ्याला जाऊन आलो, पडघ्यातल्या काही लोकांशी बोललो. माझ्या जे संबंधित आहेत पडघ्यातले, मी जे तुम्हाला मागाशी म्हटलोय तसं, की जे माझ्या जवळजवळ 42-45 वर्षाचे पडघा या गावाचे आणि माझे संबंध आहेत आणि माझ्या कुटुंबियांचे तर जवळपास 60-70 वर्षाचे, तर त्यातल्या काही लोकांशी बोललो. पोलीस खात्यातले काही सहकारी आहेत, काही जुने मित्र आहेत, त्यांच्याशी बोललो, त्यांच्याकडनं काही माहिती गोळा केली. आणि म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हणालो तसं की आपल्याला काही टीआरपी वाढवायचा नाही, म्हणून काय ताबडतोब ब्रेकिंग न्यूज करण्यासाठी आपल्याला व्हिडिओ बनवायचे नसतात. वेगळं काही देण्यासारखं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ करावे असा माझा उद्देश असतो. केवळ याच विषयात नाही तर सर्वच विषयांमध्ये मी हे पथ्य पाळतो, हे सांभाळतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा केवळ साकीब नाचन या अत्यंत घातक आणि दहशतवादी, देशविघातक कृत्य करणाऱ्या साकीब नाचनचा जो गेम ओव्हर झालेला आहे, खेळ खल्लास झालेला आहे, त्याचं निधन झालेलं आहे आणि त्याच्यावरचा काल दफनविधी देखील पार पडलेला आहे, या संदर्भात होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. आपलं आवडतं युट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते
हे शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. पुन्हा भेटूया, तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.